नमस्कार. विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. कारदगा येथील दिंडी सोहळा चालला बाळूमामांच्या दर्शनाला. कारदेवनं आदमापूरला दिंडी रवाना. कारदगा येथील सद्गुरू बाळूमामा सेवा मंडळाच्या वतीने कारदगा ते आदमापूर असा बाळूमामांच्या दर्शनाला मोफत पायी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला असून रामकृष्ण हरी बाळूमामाच्या नावाने चांगभलेच्या जयघोषात दिंडी सोहळा आदमापूरला रवाना झाला असून दिंडी सोहळा चालला बाळूमामांच्या दर्शनाला असेच म्हणावे लागेल. प्रारंभी रथपूजन विठ्ठल माळी महाराज ढोणेवाडी, पालखी पूजन रामचंद्र कुलकर्णी महाराज कुन्नूर, विनापूजन मनोहर बेनाडे महाराज ढोणेवाडी, ग्रंथपूजन परेश शहा शेटजी अक्कोळ यांच्या हस्ते करून पैलवान अमोल पुजारी रेंदाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दिंडी सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हा सोहळा बारवाड, कुन्नूर, आडी, आप्पाचवाडी, माकवे, बानगी, कुर्णी, निडुरी मार्गे आदमापूरला रवाना झाला. या दिंडी सोहळ्यात कारदगा, बारवाड, कुन्नूर आदी परिसरातील भाविक सहभागी झाले असून हा दिंडी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अध्यक्ष सिद्धप्पा गावडे व सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत. मित्रहो, विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बन्ने, बारवाड. की रेंदातनं दिंडी चालू करायचं, रेंदातनं दिंडी चालू करायचं. खरं त्याला योगायोग येत नव्हता. एक म्हण असते की एक तरी पाठीवर थाप कुणाची तरी असावी. एक माझा दोस्त आहे जीवलक पवन कोळेकर म्हणून, आणि त्यांना मी दरवर्षी म्हणायचो श्रावण महिन्यात मला दुसऱ्या कुठल्याच महिन्यात दिंडी चालू करायची नव्हती. मला केली तर फक्त श्रावण महिन्यात. का तरी आपल्या हिंदू धर्मात एक पवित्र महिना म्हणून मानला जातोय. मग श्रावण महिन्यात चालू करायचं दरवर्षी मी म्हणायचो. मला श्रावण महिन्यात दिंडी चालू करायची आहे, दिंडी चालू करायची आहे. दरवर्षी मी कुणाला तर काहीतरी म्हणणार, त्याला वेळच येत नव्हता, योगच येत नव्हता. मग गेल्या वर्षी काय केलो, काय नाही म्हणलो, कोण आला तर येऊ दे, नाही आला तर राहू दे, माझ्या संघ बाळूमामा तर येईल. ह्या मनात निश्चय बाळगलो आणि दोस्ताला म्हणलो, ह्या वर्षी म्हणलं काय तर करून माझी दिंडी चालू करायची आहे, तुम्ही मला यायला लागतंय. योगा एवढा ला बाळूमामा खरोखर आहेत. तुम्ही कोणी म्हणलो ना, ज्याला बाळूमामा आहेत त्याला आहेतच. कारण माझं जिवंत उदाहरण आहे. माझ्यात एवढं, मी 2017ला 10 रुपयाला भिकारी माणूस होतो. मी आज मला एवढं बहुमान दिलंय की परेश शेठ आहेत, पकवाज वादक हे पण आहेत, माझ्यासोबत दिंडीला होते, सिद्धम्मा पण आहेत, आभी पण असतोय. माझ्या घरात ह्या वर्षी जवळजवळ 38 वर्ष झालं. 5 पोरापासून माझी मम्मी बोमाचा प्रसाद घालत होती. श्रावण महिन्यात 5 पोरं वाढत होती. आज माझ्या 2000 लोक जेवतील एवढा प्रसाद खाऊन शिल्लक राहतोय. आणि वैयक्तिक मी कुणाचा उपाय घेत नाही, फक्त माझं स्वतःचं पैसे जेवढं इन्कम होईल, देव दिल त्यातलं घालतोय मी. सिद्धप्पा आलते यावेळी, आरतीला आलते, बघितल्यात. खरोखर देवावर एवढी भक्ती करा की देवानं पण म्हणलाय की माझ्याजवळ 24 तास बसू नको, बस माझी भक्ती कर. देवानं सांगितलंय गोसाव्याच्या रूपात माझ्या सोबत भक्ती कर. देव खरोखर पावतोय. तुम्हाला पटायला मी एवढं माहीत घेतलोय हातात, मला बोलायला सुद्धा म्हणजे शब्द हे आहेत. पहिल्या वर्षी माझ्या दिंडीचा रेकॉर्ड ब्रेक झाले. 250 लोक पहिल्या वर्षी फक्त रेंदाळातली म्हणाले. मी एक रडल्यात. म्हणजे मी सांगण्याचं म्हणजे तिथं माझी दिंडी पोच झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिटर्न आम्ही येतोय, प्रसाद माझा तिथं पण झाला. तिथनं येताना एक लेडीज रडल्यात की आमच्या स्वप्नात पण नव्हतं रेंदाळात एवढी दिंडी चांगली निघल. सिद्धप्पांनी बघितल्यात. बायकांना बोलताना अश्रू डोळ्यात आल्यात की जाताना पूर्ण भजनात पकवान. रामकृष्ण हरे रामकृष्ण. देवाचे दास पंढरी रायाचे पंढरी
रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे नाम गाऊ नाम घेऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाचे